Hello everyone. In last lecture we started unit first, that is the origin of quantum mechanics. In last lecture we have already discussed about the black body radiation. Now next point is the photoelectric effect. So photoelectric effect was first discovered by Heinrich Rudolf Hertz in 1887. When ultraviolet light was incident upon the metal surface, electrons are ejected from the surface. The ejection of electron from the metal surface when light is incident on it is called the photoelectric effect. What is the exact meaning of photoelectric effect? The light incidence on the metal surface, then the electron ejection from the metal, then ejection of electron from the metal is called the photoelectric effect. फोटोइलेक्ट्रिक इफेक्टमध्ये एक्झॅक्टली काय होते, लाईट जो आहे तो मेटल सरफेसवर इन्सिडंट होते. मेटल सरफेसवर इन्सिडंट झाल्यानंतर त्या मेटल सरफेसमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, दॅट इज इलेक्ट्रॉन इजेक्टेड होता. जेव्हा ह्या सगळ्या प्रोसेसला काय नाव दिलेलं आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. दी एक्सपेरिमेंटल सेटअप टू डेमॉन्स्ट्रेट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज शोइन फिगर. ओके, it consists of the evacuated glass tube fitted with the window. Okay, a photosensitive plate and collector plate is connected to the negative and positive terminal of the battery. The voltmeter is connected across the plate to measure the applied potential difference. A sensitive microammeter is connected in series order to measure photocurrent. ओके, तर ह्या विचारात काय कन्सिडर केलेलं आहे, एक आपण ग्लास ट्यूब कन्सिडर केला आहे. त्या ग्लास ट्यूबला काय आहे, विंडो आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल व्होल्टमीटर अप्लाय केला आहे, कशासाठी, पोटेन्शियल मेजर करण्यासाठी. त्याच्यानंतर या पोटेन्शियलला, या व्होल्टमीटरला सिरीजमध्ये मायक्रो ॲमीटर कनेक्टेड केलेला आहे. ओके, पण आता हा विंडो कशासाठी केलेला आहे आपण ओपन, त्या विंडोमधून आपण काय करणार आहे, लाईट पास करणार आहे. वेन लाईट ऑफ दी सुइटेबल फ्रिक्वेन्सी इज अलाउड टू फॉल ऑन दी फोटोसेन्सिटिव्ह प्लेट थ्रू दी विंडो, फोटो इलेक्ट्रॉन आर एमिटेड. ज्यावेळेस हा जो लाईट आहे हा फोटोसेन्सिटिव्ह प्लेटमध्ये इन्सिडंट झाला तर त्याच्यामध्ये नंतर काय होते, फोटो इलेक्ट्रॉन काय होता, एमिटेड होता. आता तुम्हाला माहिती आहे, या फोटोसेन्सिटिव्ह प्लेटमध्ये ज्या वेळेत लाईट इन्सिडंट होते, या फोटोसेन्सिटिव्ह प्लेटला मोर अमाऊंट ऑफ एनर्जी भेटते. त्याच्यामुळं ह्याच्याकडे मोर अमाऊंट ऑफ एनर्जी भेटल्यामुळं ही फोटोसेन्सिटिव्ह प्लेट काय करते, इलेक्ट्रॉन इजेक्टेड करते. आता लाईट इन्सिडंट होत आहे म्हणजे इथे काय होत आहे, फोटॉन जे आहे, फोटॉन ह्या प्लेटवर इन्सिडंट होत आहे. आणि फोटॉन जेव्हा प्लेटवर इन्सिडंट झाल्यावर त्याला मोर अमाऊंट ऑफ एनर्जी भेटते आणि त्या मोर अमाऊंट ऑफ एनर्जीमुळे काय होता, इलेक्ट्रॉन हे इजेक्टेड होता. अँड दिस इलेक्ट्रॉन आर अट्रॅक्टेड टू बाय दी कलेक्टर प्लेट केप्ट ॲट दी पॉझिटिव्ह प्लेट. मग आता काय होते, मग हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळं कलेक्टर प्लेटला काय होते, अट्रॅक्टेड होते ॲट दी पॉझिटिव्ह प्लेट. दिस एक्सपेरिमेंट परफॉर्म in the vacuum tube so that photoelectron do not lose any energy from the collision with the molecule of the air. हा एक्सपेरिमेंट आपण व्हॅक्यूम ट्यूबमध्ये याच्यासाठी करतो, ज्यावेळेस आपले फोटो इलेक्ट्रॉन एमिटेड होतात किंवा ज्यावेळेस आपले फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होतात, त्या फोटो इलेक्ट्रॉनची एनर्जी लॉस होऊ नये म्हणून आपण काय करतो, इथे ट्यूब यूज करतो. ओके, आता ज्यावेळेस फोटो इलेक्ट्रॉन एमिट झाला, फोटो इलेक्ट्रॉन एमिटेड झाल्यानंतर, फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड झाल्यानंतर इथे काय होते, आपल्याला सम अमाऊंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स भेटते आणि सम ऑफ द करंट भेटते. म्हणजे ज्यावेळेस लाईट इन्सिडंट होते, लाईट इन्सिडंट झाल्यानंतर काय होते, फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होता आणि फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड झाल्यामुळे इथे आपल्याला काय भेटतो, करंट भेटतो.
जसे जसे तुमचा फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होईल तशी तशी तुमची करंट काय होईल, चेंज होत जाईल. ओके, तो दी experimental observation. The experimental characteristics of photoelectric effect are as follow. ओके, आता ज्यावेळेस त्यांनी एक्सपेरिमेंट केला त्यावेळेस त्याला काय काय लक्षात भेटलं, त्यातली फर्स्ट पॉईंट आहे इफेक्ट्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट. इट इज ऑब्झर्व दॅट photoelectric current is directly proportional to intensity of light. That is the number of the photoelectron ejected are proportional to intensity of light as shown in figure. आता काय आहे, a light of fixed frequency is allowed to fall on the photosensitive plate through the window. आपण एखाद्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची लाईट काय केली होती, फोटो इलेक्ट्रिक प्लेटवर इन्सिडंट केली होती. दी व्हॅल्यू ऑफ पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड कलेक्टर प्लेट इज ॲडजस्टेड so that photo electron ejected are collected by the plate and microammeter show the maximum current. ज्यावेळेस आपण लाईट इन्सिडंट केला त्यावेळेस आपण काय केलं होतं, पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू ॲडजस्ट केली आणि पोटेन्शियल ॲडजस्ट केल्यानंतर ज्यावेळेस फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होता त्यावेळेस काय होतं, मायक्रोॲमीटरची मायक्रोॲमीटर काय करतो, मॅक्सिमम करंट शो करतो. दॅट इज this figure show that the variation of photoelectric current with the intensity of light. एक्स ॲक्सिसवर इंटेन्सिटी ऑफ लाईट ठेवलं आणि वाय ॲक्सिसवर फोटो करंट ठेवला. तर ह्याच्यातून असं दाखवते जी फोटो करंट आहे तो इंटेन्सिटी ऑफ लाईटला फोटो करंट आहे तो इंटेन्सिटी ऑफ लाईटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जसा जसा तुमचा फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होईल तशी तशी तुमची करंट काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इफेक्ट्स ऑफ दी पोटेन्शियल. ओके, ॲट झिरो अप्लाइड पोटेन्शियल विथ दी सुइटेबल अप्लाइड फ्रिक्वेन्सी सम ऑफ फोटो इलेक्ट्रॉन हॅव दी सफिशियंटली हाय कायनेटिक एनर्जी टू रीच दी कलेक्टर प्लेट. जर आपण एखादा झिरो पोटेन्शियल ठेवला पण ज्यावेळेस आपण लाईट इन्सिडंट केल्यानंतर फोटो सेन्सिटिव्ह प्लेटवर ऑलरेडी एनर्जी असते आणि ती एनर्जी बाकी असते. त्या बाकी असलेल्या एनर्जीमुळे काय होते, इलेक्ट्रॉन हा इजेक्टेड होते. कारण की ज्यावेळेस आपण पोटेन्शियल जरी झिरो केला पण ऑलरेडी त्या फोटो सेन्सिटिव्ह प्लेटवर काय असते, ऑलरेडी एनर्जी असते. त्या एनर्जीमुळे काय होते की फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होत्या. ॲज ए रिझल्ट फोटो electric current start to flow in the external circuit at constant intensity and frequency of incident of photoelectric current increases become maximum with applied potential. The maximum value of the current is called the saturation current. ओके, काय होते की ज्यावेळेस आपण एक पोटेन्शियल एकदम झिरो करतो त्यावेळेस करंट हा झिरो होत नाही. कारण की काय होते, ऑलरेडी त्या फोटो सेन्सिटिव्ह प्लेटवर मोर अमाऊंट ऑफ एनर्जी असते, त्याच्यामुळे तो करंट काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. पण एखाद्या कॉन्स्टंट इंटेन्सिटीला आणि फ्रिक्वेन्सीला करंट काय होतो, हा इन्क्रीज होतो आणि बिकम विथ दी अप्लाइड ॲक्सिलरेटिंग पोटेन्शियल. ओके, ॲट ए कॉन्स्टंट इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट लाईट दी फोटो इलेक्ट्रिक करंट काय होते, इन्क्रीज होते अँड बिकम मॅक्सिमम विथ अप्लाइड ॲक्सिलरेटिंग पोटेन्शियल. ओके, आता या जशी काय होत आहे पोटेन्शियल इन्क्रीज, जशी पोटेन्शियल इन्क्रीज होत आहे तशी काय होत आहे, करंट हा कॉन्स्टंट होत आहे आणि जो काही करंट कॉन्स्टंट होतो त्या करंटला काय म्हटलेलं आहे, सॅच्युरेशन करंट. इफ पोटेन्शियल अप्लाइड टू दी कलेक्टर प्लेट इट डिक्रीजेस in negative direction, the photo current also decreases and become zero at negative collector potential. The potential is known as the cutoff or the stopping potential for the particular frequency of incident light. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं, इथे आपण काय कन्सिडर केलेलं आहे,
फॉरवर्ड बायस कन्सिडर केलेला आहे. ओके, जर आपण नाही का हा जो व्होल्टमीटर आहे हा रिव्हर्स बायसमध्ये कनेक्शन केला, जर आपण इकडे पॉझिटिव्ह ठेवलं आणि इकडे निगेटिव्ह ठेवलं तर काय होईल, पोटॅन्शियल काय होईल, मग हा डिक्रीजेस होईल. आणि पोटॅन्शियल डिक्रीजेस झाल्यामुळं करंट पण काय होईल, मग डिक्रीजेस होईल. ओके, आपण काय म्हणलेलं आहे, इफ दी पोटेन्शियल अप्लाइड टू कलेक्टर प्लेट इज डिक्रीज इन निगेटिव्ह डायरेक्शन दी फोटो करंट अल्सो काय होते डिक्रीज. जर आपण पोटेन्शियल हा निगेटिव्ह डायरेक्शननी जर कनेक्टेड केला तर करंट काय होईल, डिक्रीजेस होईल. आणि करंट डिक्रीजेस झाल्यानंतर काय होईल, एकदम करंट काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. एकदम करंट काय होईल, झिरो होऊन जाईल. आणि ज्यावेळेस तुमचा जो करंट झिरो होतो, ज्या पोटेन्शियलला तुमचा करंट झिरो होतो त्या पोटेन्शियलला काय म्हणलेलं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. ॲट दी स्टॉपिंग नो इलेक्ट्रॉन रीच टू कलेक्टिंग इलेक्ट्रोड हेन फोटो इलेक्ट्रिक करंट इज झिरो. स्टॉपिंग पोटेन्शियल काय, पोटेन्शियलला काय होते, इलेक्ट्रॉन हा इजेक्टेड होत नाही. इलेक्ट्रॉन इजेक्टेड होत नसल्यामुळं करंट काय होतो, करंट पण काय होतो, झिरो होतो. ओके, लक्षात येत आहे. ज्यावेळेस आपण पोटेन्शियल म्हणजे व्होल्टमीटर हा निगेटिव्ह डायरेक्शननी जर कनेक्टेड केला तर पोटेन्शियल काय होते, डिक्रीजेस होते. आणि पोटेन्शियल डिक्रीजेस झाल्यामुळं करंट पण डिक्रीजेस होते. एका पर्टिक्युलर लेवलला पोटेन्शियल स्टॉप होऊन जातो. आणि जेव्हा पोटेन्शियल स्टॉप झाला किंवा ज्यावेळेस पोटेन्शियल झिरो झाला त्यावेळेस फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होत नाही. आणि फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड झाल्या नसल्यामुळं करंट काय होतो, झिरो होतो. आणि जिथे करंट झिरो होतो त्याला काय म्हटलं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. दॅट इज कॉल्ड दी स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके, नेक्स्ट इज दी this is the photoelectric effect. Okay, next is the effects of light intensity on the stopping potential. At constant frequency, if intensity of incident light used in experiment is changed and photocurrent is measured with respect to applied potential, it observes that stopping potential is independent of intensity of light if frequency is kept constant. जर तुम्ही सपोज वेगवेगळे लाईट यूज केले, रेड केला, ग्रीन केला, येलो केला, त्यावेळेस काय होते, स्टॉपिंग पोटेन्शियल सेम राहते. म्हणजे यावरून काय सांगितलेलं आहे, दी फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इज इंडिपेंडन्स ऑफ दी स्टॉपिंग पोटेन्शियल. पण जसं जसं तुम्ही फ्रिक्वेन्सी चेंज करता तसं आपल्याला काय भेटते, करंट हा डिफरंट भेटते. इट इज ऑब्झर्व दॅट stopping potential is independent of intensity of incident light if the frequency is kept constant. However, saturation current increases with the applied voltage as shown in figure. As light intensity increase, the saturation current also increase. जर तुम्ही वेगवेगळ्या कलरचे लाईट घेतले तर वेगवेगळ्या कलरसाठी काय भेटते, वेगवेगळा सॅच्युरेशन करंट भेटते. जर रेड घेतला तर रेडसाठी वेगळा करंट भेटते. सपोज रेडसाठी 40 मायक्रोमीटर भेटला तर ग्रीनसाठी 50 भेटेल आणि येलोसाठी 60 भेटेल. म्हणजे जसं तुम्ही लाईट चेंज करसाल तसा तुमचा सॅच्युरेशन करंट काय होईल, मग चेंज होईल. नेक्स्ट इज दी फ्रिक्वेन्सी इफेक्ट्स ऑफ फ्रिक्वेन्सी. At constant light intensity, if frequency of incident light is used in experiment is changed and photocurrent is measured with respect to applied potential, it is observed that below this certain frequency V0, stopping potential do not exceed. Below this frequency, no photoelectron is emitted with respect of the frequency irrespective of light intensity. This frequency is called the threshold frequency of material. So threshold frequency काय म्हणतात, threshold frequency सांगते एखाद्या फ्रिक्वेन्सीला जर तुमची लाईट इन्सिडंट केल्यानंतर फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होत नसेल, म्हणजे काय असते, आपण जर एक रेड लाईट इन्सिडंट केला तर फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होत आहे. जर रेड लाईटपेक्षा जर आपण कमी फ्रिक्वेन्सीची जर लाईट घेतला तर फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होत नाही, तर त्याला काय म्हणतात, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. दॅट इज कॉल्ड दी थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. बिलो दिस फ्रिक्वेन्सी नो फोटो इलेक्ट्रॉन इज एमिटेड इज कॉल्ड
या फ्रिक्वेन्सीला फोटो इलेक्ट्रॉन इजेक्टेड होत नाही. एखाद्या आपण अप्लाइड केलेल्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जर कमी फ्रिक्वेन्सीवाला जर घेतला आणि जर तिथे फोटो इलेक्ट्रॉन एमिटेड होत नसेल तर त्याला काय म्हणतात, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. दॅट इज कॉल्ड दी थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी.